कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार। अर्थसंकल्पातून कोणत्या घोषणा होणार याकडे राज्याचं लक्ष। राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मुख्यमंत्री फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार। अर्थसंकल्पासंदर्भात होणार चर्चा। महाराष्ट्राला नवे मिळाले राज्यपाल, देवव्रत आचार्य यांच्या जागी जिष्णू देववर्मा राज्यपालपदी। महाराष्ट्रात धर्मांतरण विरोधी कायदा येणार। धर्मांतर विरोधी विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी। 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेचीही तरतूद। महायुतीच्या नरमाईमुळे राज्यसभा बिनविरोध। महाराष्ट्रातून 7 जागांसाठी 7च अर्ज। भाजपकडून 4 उमेदवार मैदानात। विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि राम वडकुते यांना भरला अर्ज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ज्येष्ठांना चकवा। ज्योती वाघमारे राज्यसभेवर, राहुल शेवाळे आणि शायना यांची पिछाडली। मविया नेत्यांनी भरला पवारांचा अर्ज। अर्ज भरायला शरद पवार गैरहजर। उमेदवारी गैरहजेरीत भरला अर्ज मंजूर होणार। जे 2019ला टाळलं ते 2026 मध्ये घडलं। आजोबा पाठोपाठ नातू राज्यसभेत, पार्थ पवार राष्ट्रवादीकडून बिनविरोध। नितीश स्वतःच ठरवणार बिहारमधील उत्तराधिकारी कोण। नितीशला न दुखावण्याचे भाजपचे धोरण। अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीबाबत राष्ट्रवादीमध्ये नाराजी। राज्य सरकार सीबीआयला चौकशी काढत नाही। राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। जय आणि पार्थला घेऊन सुनेत्रा पवार पंतप्रधान मोदींना भेटणार। बारामती विमान अपघाताची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी। अजित पवार यांच्या अपघाती निधन चौकशीचा पाठपुरावा सुरूच। व्हीएसआर विमान कंपनीच्या प्रमुखाची पुण्यामध्ये चौकशी। व्हीके सिंगची पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये तब्बल 6 तास चौकशी। वाहतूकदारांचा संप स्थगित। वाहतूकदार मागण्यांसाठी सरकारशी संवाद करणार। गुरुवारी रात्री होणार चक्काजाम आंदोलन स्थगित। उन्मेष पाटील यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशावरती प्रश्नचिन्ह। प्रवेशाआधी उन्मेष पाटील यांच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ। भाजप विरोधात काम करण्याचे आवाहन असल्याचा आरोप। लेकीच्या पाठीशी बाप ठामपणे उभा। छेड काढणाऱ्या तरुणाला बापानं चोपलं। पुण्यातल्या उल्लडबाजाला बापाचा दणका। इराणचा बहरीनच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला। स्फोटामुळे आगीचा फटका। स्फोटामुळे धुराचे लोट तर इराणच्या हल्ल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ। कामिनींच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरमध्ये अजूनही तणाव कायम। शाळा कॉलेजेसला सुट्टी, सर्व परीक्षा रद्द। इंटरनेट सेवा देखील बंद करण्याचा जम्मू काश्मीरचा निर्णय। भारताचा अंतिम सामन्यामध्ये दिमाखात प्रवेश। इंग्लंडचा केला पराभव। अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंड सोबत भिडणार भारत।